चलो थँक्यू. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. सुपर 8 मधील दुसरी लढत मैदानाच्या आतमध्ये सुरू होते. टीम NSF संघानं नाणेफेक जिंकल्यानंतर गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. पहिला बॉल, पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवर दाखवलाय आसमान. चेंडूला फेकून दिलाय मैदानाच्या बाहेर. येतोय स्टँड अँड डिलिव्हर, स्टँड अँड डिस्पॅच, मॅक्झिमम हिट, षटकार, 6 रन. वाह, व्हॉट अ शॉट. शिवबा वॉरियर संघाचे मेंटॉर सन्मान्य दिलीप धोत्रे साहेब, आपलंही मनपूर्वक स्वागत. दाफलक 6. काय जबरदस्त सुरुवात, धमाकेदार सुरुवात तेजस गायकवाडच्या बॉलवर. इथे मात्र स्विंग अँड मिस. अगदी हा खेळ नाहीये, ही स्टाईल नाहीये. सागर गुंजाळ यांची पहिल्या बॉलवर जो फटका आला ना, ती स्टाईल आहे. अटॅकिंग क्रिकेट ही ओळख आहे सागर यांची. मात्र अगदी आपल्या खेळाच्या विरुद्ध ड्राईव्ह करण्याचा किंवा सेन्सिबल पद्धतीने चेंडूला खेळण्याचा प्रयत्न होता. कट केलाय माय, ओ मिसफिल्ड, मिसफिल्ड. क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाहीये. अगदी मोरी खालनं इथे धावांची चोरी, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, 4 रन. दिलीप धोत्रे साहेब देखील खुश आहेत आपल्या सहकार्यांवर. त्यांनाही आपण बघू शकाल. धावफलक 10. पहिल्या 3 बॉल नंतर तेजस पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर आलेत. बॅकफुटला जात असताना खेळून काढलाय, मात्र लॉंग लेग क्षेत्रामध्ये चेंडूला स्टॉप केलं जाते. सर्कलच्या आतमध्ये अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न आहे आणि सातत्यानं मोठमोठे फटके खेळणं, बिग हिट करणं ही ओळख आहे सागर यांची. आज देखील पहिल्याच बॉलवर आपले षटकार ठोकत इरादे स्पष्ट करताय. ओ इथे टप्पा पडल्यानंतर चेंडू हरकत घेतोय. स्विंग अँड मिस. पुन्हा एकदा चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसावतोय. लक्ष्मण महारा विकेटच्या मागच्या बाजूला आपण बघू शकाल. अगदी तीच दहशत आणि तोच दरारा. फिर एक बार लक्ष्मण महारा विकेटच्या मागच्या बाजूला. स्लाड मध्ये होता, खराब बॉल आणि त्याचे परिणाम बघायला मिळतात. इट्स आउट ऑफ द पार्क, 6, षटकार. पहिल्या षटकाची समाप्ती होते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलक जाऊन पोहोचेल 16, 16. 2 उत्तुंग षटकार देखील आलेत सागर गुंजाळेच्या बॅटमधनं. या अगोदर लीग मॅचेस मध्ये आपण पडद्यावर स्क्रीनवर बघू शकाल. नाशिकचे तात्या विंचू VIP डायसवर इथे आहेत, उपस्थित आहेत आमचे मान्यवर मंडळी. त्यांनाही देखील आपण मंचावर बघू शकाल. नाशिकचे तात्या विंचू हे देखील आज प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी, उपस्थितांचं मनोरंजन करण्यासाठी इथे उपस्थित झालेत. अगदी एक अजरामर भूमिका. इथे काय सुरेख फटका, अगदी कॉपी बुक स्टाईल पद्धतीने खेळून काढलेला आणखी एक सुरेख लाजवाब देखना स्ट्रोक. दीपक भोळे आपला क्लास दाखवतोय. क्लासिक बॅटिंग. इथे सरळ बॅटने आदित्य पांडेला इथे पाठवलंय सीमारेषेच्या पलीकडे. अगदी हाय बॅक लिफ्ट. इथे पावलांचा वापर, इनसाइड आउट. व्हॉट अ शॉट. वन बाउन्स, चौकार, 4 रन.
सलग 2 स्ट्रोक अगदी पुस्तकी फटके बघायला मिळत आहेत दीपक भोळे यांच्या बॅटमधनं. यावेळेस वेग बघायला मिळाला, पेस जनरेट केला. इथे मात्र इट्स आउटसाइड द ऑफ स्टंप. इथे DRS रिव्ह्यू वापरला जातोय व्हाईट बॉल साठी. मी विनंती करेल कुणीही येऊ नका. शिवा वॉरियर संघाच्या मेंटरला विनंती असेल आपण दूर थांबा. व्हाईट बॉल साठी हा रिव्ह्यू वापरला जातोय. निर्णय येतोय. इट्स अ व्हाईट बॉल. इथे शिवश NSF या संघाचा रिव्ह्यू अनसक्सेसफुल झालाय. धावफलक 1.4 षटकानंतर बिनबाद 25 आदित्य पांडे बॉलिंग ट्रॅकवर. मंडटरी पॉवर प्लेचा चांगला फायदा उचलताय दीपक. हो, पावलांचा वापर मोडणं एकदा. इथे चांगलं फील्ड सर्कलच्या आतमध्ये चेंडूला इथे स्टॉप केलंय. नमो चषक 2026 पर्व पहिले या स्पर्धेचा आजचा हा शेवटचा दिवस. शेवटच्या दिवसातील सुपर 8 मधील फिंगर्स रोल केले, चेंडूला वळण दिलंय. आधी इथे मात्र बॉलकडे बघण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता. टप्पा पडल्यानंतर चेंडू आतमध्ये येतोय. एक ऑफ कटर बघायला मिळालं. आदित्य पांडे संपूर्ण एक्सपिरियन्स पणाशी लावत असताना या महत्वपूर्ण मॅच साठी आपलं टॅलेंट, आपलं प्रतिभा दाखवत आहे. व्हेरिएशन्स वैविध्यपूर्ण गोलंदाजी करत असताना शेवटचा बॉल मात्र निर्धाव आलाय. 2 षटकाची समाप्ती. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलक जाऊन पोहोचेल. प्रतिषटक 12.50च्या सरासरीने 25 धावा. आमच्यासोबत समालोचन कक्षामध्ये एक उभरते समालोचक श्रवण काळे उपस्थित आहेत. 2 षटकानंतर 25 धावा झाल्यात. श्रवण, ह्याच हा जो सरासरी धावांची आपण बघतोय 12.5च्या सरासरीने धावा येत आहे आणि ज्या पद्धतीने खेळ करताय दीपक भोळे आणि दुसऱ्या बाजूला सागर, ताबडतोड फलंदाजी. एका बाजूला क्लास आहे दीपक भोळेंचा, तर दुसऱ्या बाजूला सागर गुंजालचा अटॅक देखील बघायला मिळतोय. चांगलं कॉम्बिनेशन होत आहे. याच सरासरीने जर खेळत असेल तर शिवबा वॉरियर संघ किती धावापर्यंत पोहोचेल, काय सांगाल? ह्याच सरासरीने जर खेळलं तर आपण 75 धाव फलकावर जोडता येईल. आणि त्यानंतर जर बघायला गेलं तर 75 धावा देखील या मैदानावर आरामशीर चेज केल्या जातात. आपण बघितलंय कालच्या सत्रामध्ये तब्बल 97 धावा देखील चेज झाल्या. आणि आपण बघितलं इथनं नॉकआउट फेरी असेल. या नॉकआउट फेरीमध्ये समोर आपण जर बघाल तर सातपूर क्रिकेटमधले टॉपचे 3 फलंदाज समोरील संघ NSF संघामध्ये आपण बघाल. लक्ष्मण महारा, तेजस गायकवाड आणि पप्पू गायकवाड यासारखे फलंदाज समोरील बाजूला असताना आपल्याला एक मोठं लक्ष धावफलकावर जोडणं आवश्यक असेल. त्यांच्यात जी क्षमता आहे त्या क्षमतेप्रमाणे आपल्याला धावफलकावर धावा जोडणं आवश्यक आहे. कारण प्रतिभावंत खेळाडू ज्या वेळेला आपली प्रतिभा दाखवत असतात आणि मोठ्या मंचाचे मोठे खेळाडू मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्यासाठी पुढील इनिंग्समध्ये आपल्याला बघायला मिळतील. इथनं शिवबा संघाचा प्रयत्न असा असावा की इथून जास्तीच्या धावा धावफलकावर जोडण्या आल्या पाहिजे. तर बघूया आपण आता. एव्हरीथिंग इज अ पार्ट ऑफ गेम. जो प्रयत्न करेल त्याला यश मिळेल. आणि जर सागर गुंजाळजी फलंदाजी करतायत तर नेहमी असं म्हटलं जातं, अटॅक इज द बेस्ट फॉर्म ऑफ द डिफेन्स अँड डिफेन्स इज द बेस्ट फॉर्म ऑफ अटॅक. इथे पुन्हा एकदा डान्सिंग डाऊन द विकेट. चेंडू गेलाय मिड विकेट क्षेत्रात. आपण बघाल दूरवरचा खेळाडू धावत चेंडूचं क्षेत्ररक्षण करत. मॅन्डेटरी पॉवर प्ले संपल्यानंतर 5 खेळाडू आपण सीमारेषेलगत निश्चितच 30 यार्ड सर्कलच्या बाहेर ठेवू शकतोय. त्यानंतर आपण बघाल 5 खेळाडू गेल्यानंतर इथे प्रोटेक्शन आहे आणि तिथे धावा वाचवल्या जात आहेत. इथे टोटल धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 27. या 27 धावा आपण धावफलकावर जोडल्यात. त्याबद्दल तुमचा जो आणि इथे षटकार आलाय.
चेंडूने केली हद्दपार, हा आलाय सीमापार षटकार. डीजे पहिल्या 3 चेंडूंवर जी शांतता होती ती सुनामीच्या अगोदरची शांतता होती. त्यानंतर षटकार आलाय. आणखीन एक सिंगल आली पुन्हा. वादळाच्या पहिल्याची जी शांतता असते आपण ती मैदानाच्या आतमध्ये आपण बघितली. त्यानंतर एक मोठं वादळ आलंय सीमारेषा पार चेंडूला षटकारासाठी पाठवलंय. आपा तुमचं एक कौतुक असेल की 4 दिवस तुम्ही आणि ते पुन्हा एकदा षटकार आलाय. डीजे हॅलो. थँक्यू डीजे. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 40 धावा धाव फलकावर जोडला जात आहे. आणि एक आपण बद्दल चांगली गोष्ट सांगेल की सातत्याने 4 दिवसांपासून कुठला एक व्यक्ती जर समालोचन करतोय तर त्या व्यक्तीची प्रतिभा आपण बघा. ज्या वेळेला तात्या विंचू आपण स्क्रीनवर बघताय, तात्या विंचू, नाशिकचा तात्या विंचू, आणि सोबत एक चिमुकला देखील तात्यांसोबत मजा घेतोय सामन्याची. आपले वडील सोबत असताना ते सामन्याचा आनंद घेत आहे. ते मोठा फटका खेळलाय आणि चेंडू सीमारेषा पार गेलाय. खालच्या दिवसातला मेडन षटक हाताळणारा खेळाडू आदित्य पांडे त्यावर आक्रमण केलं जातं. एक उत्कृष्ट गोलंदाजाविरुद्ध आक्रमण केलं जातं. ज्या एक वैविध्यपूर्ण गोलंदाजी करणारा गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये षटक हाताळत असताना इथे चांगली फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये सागर गुंजाळ करतायत. उंच अशी शरीरयष्टी असणारा 6 फुटापेक्षा उंच फलंदाज, मोठी रीच असणारा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये एक उत्तुंग अशी षटकाराची फलंदाजी करतोय. उंच उंचवरचे षटकार मैदानाच्या बाहेर पाठवतोय. पुन्हा एकदा चेंडू होता स्लॉट मध्ये, त्याला पाठवलंय शेजारील प्लॉट मध्ये, आलाय खणखणीत सीमा पार षटकार. थँक्यू डीजे. आपण जर बघाल तर आज मुख्य आयोजक हे आपल्याला खेळाडूच्या भूमिकेत दिसत आहे आणि आपल्या संघासोबत ते स्टँड्स मध्ये सामन्याचा आनंद घेत. आमचे दोन्ही मुख्य आयोजक मनोज सर तांबे आणि योगेश अंकल शिवरे हे दोघंही सामन्याचा आनंद घेता. आयोजक असावे तर असे, कारण आपण बघाल ज्या वेळेला कोणी आयोजन करत असते ते सातत्याने मुख्य मंचावरची खुर्ची गरम करत असतं आणि इकडे हे खेळाडू बनून तिकडे आनंद घेत आहे सामन्याचा. निश्चितच डाऊन टू अर्थ व्यक्तिमत्व आपण बघताय. दोघेही स्टँड्स मधून सामन्याचा आनंद घेत आहे. कौतुक असेल तुमचं या कामगिरीबद्दल. पुन्हा सामन्याकडे वळूया. इथे सलग 2 षटकार आल्यानंतर इथे गोलंदाजाने कमबॅक करत फलंदाजाला शांत केलंय, एका वादळाला शांत केलंय. सागर गुंज आणि आणखीन एक डाऊन द लेग साइड पिच झालेला चेंडूला पाठवलाय सीमा रेषा पार. चेंडूने केली हद्द पार, हा आलाय खणखणीत चौकार 4. हॅलो. संदीप अप्पा बोराडे, व्हॉइस ऑफ हार्ट, व्हॉइस ऑफ नाशिक, सातत्याने कॉमेंट्री करत असताना ते गाईड करत असतात.
आणि आपा तुम्ही नाशिकची एक बुलंद तोफ ज्या प्रकारे आपण बघाल पुणे भूषण जे पुण्याचे मायकल इथे आम्हाला लाभले त्या प्रकारे माझी देखील नाशिककरांना विनंती असेल की संदीप अप्पा बोराडे यांना देखील नाशिक भूषण पुरस्कार मिळाला पाहिजे कारण लाखो दिलो की धडकन संदीप अप्पा बोराडे जे सातत्याने त्यांच्या सुमधुर आवाजाने आम्हाला मोहित करतात आणि सुंदर समालोचन करतात. इथे पुन्हा एकदा अलॉंग दी कार्पेट खेळलेला फटका मैदानाला गुदगुल्या करत चेंडू जातोय मिड विकेट क्षेत्रात. तिथे देखील फील्ड केल्या जाईल. एक धावेल एक महागड्या षटकाची इथे समाप्ती होतीये सांगता होतीये. एक चेंडू शिल्लक असेल, एक चेंडू शिल्लक असेल, माफ करा. मी पण माणूस आहे, माझ्याकडनं चुकी होती, सॉरी. मी दिलगिरी व्यक्त करतो सर्वांची. समज सर प्रामुख्याने तुमची दिलगिरी व्यक्त करतो कारण तुम्ही तुमच्यावर स्वतःवर संशय घेतला होता. इथे बघा एक एक्स्ट्रा चेंडू म्हणता येईल ज्याला मी आणि षटक संपलंय. इथे विकेट देखील आलाय जो तुमच्या अचूक चेंडू टिपण्याची जी तुमची शैली आहे त्या कला आहे त्या कलेच्या माध्यमातून इथे गोलंदाजाला विकेट देखील मिळालाय. तुम्ही मनुष्य आहात पण तुमच्याकडनं चुका कमी होतात आणि तुम्ही माझी चूक सुधरवली त्याबद्दल तुमचे आभार असेल. इथे 4 षटकांच्या समाप्तीनंतर 60 धावा धाव फलकावर जोडल्या. एक खेळाडू बाद झालाय, आघाडीचा फलंदाज इथे बाद झालाय. 60 धावांची पार्टनरशिप इथे तोडल्या जाते. नवीन फलंदाज भरत भुसारे मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करण्यासाठी दाखल होत आहे. प्रामुख्याने आपण त्यांना बघतो की एक गोलंदाज म्हणून ते एक वेगाचा जादूगर, लेदर बॉल असो टेनिस बॉल क्रिकेट असो दोनही फॉर्मॅटमध्ये सातत्याने प्रभावित करणारा खेळाडू भरत भुसारे मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्यासाठी दाखल होते. तर इथे अँकरचा रोल त्यांना निभावावा लागेल कारण समोरील बाजूला बघाल तर एक वादळ सागर गुंजाळ नावाचं मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करत आहे. आणि आणखीन एक सांगेल की 2 सागर गुंजाळ मैदानाच्या आतमध्ये खेळत आहे. आमचे अंकल सागरजी गुंजाळ जे महाराष्ट्र पोलीस आहेत, वन ऑफ द फेवरेट पोलीस ऑफ सातपूर, म्हणजे सर्व युवकांचे एक फेवरेट पोलीस आहेत. ते DB ऑफिसर आहेत महाराष्ट्र पोलीस. त्यांना देखील आपला छंद जोपासून आपलं काम जोपासून इथे आपली सर्व्हिस करत इथे खेळाचा आनंद घेत आहेत. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 60 धावा धाव फलकावर जोडला जात आहे. एक खेळाडू बाद. इथनं देखील कमबॅक करणं आवश्यक असेल फलंदाजी गोलंदाजी करणाऱ्या संघाला कारण आपण बघाल आघाडीच्या गोलंदाजांवर आक्रमण केलं जातं. त्यानंतर कमलेश बोहरा मैदानाच्या आतमध्ये आपल्या वैयक्तिक आणि सांघिक 5वं षटक हाताळण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. सागर गुंजाळ नावाचं वादळ इथे थांबवणं आवश्यक असेल कारण आपण बघितलंय लीग फॉर्मॅटमध्ये 20 चेंडूंमध्ये तब्बल 70 धावा या फलंदाजाने बनवल्या होत्या, जोडल्या होत्या. आणि अवघड असतं प्रत्येक चेंडू हा एक संधी असते गोलंदाजाला विकेट घेण्याची. तर इथे देखील गोलंदाजाने त्या संधीचं सोनं करणं आवश्यक असेल. 6 संधी आहे तुमच्याकडे. 6 संधीमध्ये या वादळाला थांबवायचंय. पुन्हा एकदा गोलंदाज कमलेश बोहरा सज्ज झालेत ओव्हर दी विकेट मारा करण्यासाठी. सागर गुंजाळ 15 चेंडूमध्ये 43 धावांची खेळी करतायत. इथे दिशाहीन चेंडू, इथे टप्पा विसरतोय. आपण जर बघाल इथे अचूकता महत्वाची आहे. युअर अॅक्युरसी मॅटर्स दॅन युअर स्पेस. तुमच्या वेगापेक्षा तुमची निरंतरता, अचूकता महत्वाची आहे. ती मैदानाच्या आतमध्ये आपण बघाल गोलंदाज कमलेशला त्यावर लक्ष देणं आवश्यक असेल. आपा काय बोलाल तुम्ही या सामन्याबद्दल? धन्यवाद श्रवण. इट्स अ वाईट बॉल. धावफलक 1ने पुढे जाईल. 62 धावा 4 षटकांच्या समाप्तीनंतर. श्रवण, निश्चितच एक चांगला प्रश्न तुम्ही तुमच्या माध्यमातून विचारलाय की या सामन्याबद्दल काय वाटतंय. जोपर्यंत सागर गुंजाळ मैदानाच्या आतमध्ये आहे तर निश्चितच एक चांगली टोटल उभी राहू शकेल या पद्धतीचा विश्वास टीम शिवा वॉरियर संघाला असेल. आहा, वाह भाई वाह. अगदी क्यों पड़े हो चक्कर में और कोई नहीं है सागर गुंजाळ के टक्कर में. पुन्हा एकदा स्लॉट मध्ये बॉल होता, उचलला आणि सरळ सरळ फेकून दिला मैदानाच्या बाहेर. षटकार, 6 रन. थँक्यू डीजे. 68 धावा धाव फलकावर लागताय. एक गडी बाद 68. सागर अगदी नेत्रदीपक फलंदाजीचा सागर अथांग म्हणजेच सागर गुंजाळ. सागर म्हणजे समुद्र आणि अगदी धावांचा समुद्र
न आटणारा सातत्यानं सागर गुंजाळ यांच्या माध्यमातून आपण बघतोय. कट केलाय आहे, प्रोटेक्शन आहे तिथे. चांगलं फील्ड आणि चांगल्या पद्धतीचं क्षेत्ररक्षण. अगदी धावत जात असताना इथे एक चांगली हुशारी दाखवत आहे क्षेत्ररक्षक. सिंगल नसेल, डॉट बॉल असेल, 68 धावा, 1 गडी बाद. कमलेश बोहरा बॉलिंग ट्रॅकवर एक्सपिरियन्स आहेत. अगदी ISPL चं गोल्डन तिकीट मिळवणारा हा गोलंदाज. स्लॉट मध्ये खराब बॉल. खरं तर ISPL चं गोल्डन तिकीट सागर गुंजाळ यांना मिळायला पाहिजे होतं. इतकं चांगलं बॅटिंग बघायला मिळतंय. पुन्हा एकदा सरळ सीमारेषेच्या पलीकडे. आणि आणखी एक मित्रांनो, आजच्या खेळातलं पहिलं अर्धशतक पूर्ण होत आहे. एकदा सागर गुंजाळसाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. वाह, क्या बात है. सुपर बॅटिंग, अनस्टॉपेबल. थांबायचं नाव घेत नाहीये. जबरदस्त बॅटिंग का मुजाहिरा सागर गुंजाळ. 55 धावांवर बॅटिंग करताय. दबाव स्पष्टपणे बघायला मिळतोय. प्रेशर बघायला मिळतोय. बाहुबली फलंदाज सागर गुंजाळ यांच्या माध्यमातून. धावफलक 74, 4.3 षटकानंतर. पुन्हा एकदा शिवबा वॉरियर संघ एका मोठ्या टार्गेटकडे जात असताना यावेळेस पुन्हा एकदा इथे फ्लॅटेड डिलिव्हरी अगदी स्लॉट मध्ये होता. उचललाय, फेकलाय ऑन साइडला. अगदी स्क्वेअर लेग सीमारेषी जवळ चेंडूला इथे स्टॉप केलं जातंय. धावफलक 75. भारत भुसारे आणि सागर गुंजाळ ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. भारत यांनी फक्त इथे सोबत देण्याचं काम त्यांना करावं लागेल, कारण सागर गुंजाळ आपली जबाबदारी, आपला रोल अतिशय सुरेखपणे मेंटेन करताय. बाहुबली फलंदाज सागर, आउटस्टँडिंग बॅटिंग. कट केलाय, बिटवीन द गॅप खेळून काढलाय. नो चान्स. आणि बघता बघता मजर कला चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर जातोय. इट्स अ 4 रन्स. अगदी कट केलाय अवे फ्रॉम द बॉडी. अगदी शरीरापासून दूर असणाऱ्या चेंडूला बिटवीन द गॅप खेळून काढला. एक देखना कट इथे भारत भुसारीच्या बॅट मध्ये. ही जोडी महत्वाची असेल शिवबा वॉरियर संघासाठी. ही दोन्ही बॅटरची जोडी. चांगला बॉल यावेळेस कमलेश कमबॅक करताय. खोलवा टप्प्याचा हा चेंडू. इथे पुन्हा एकदा थोडंसं फंबल. अगदी शर्यत लागलीये, मात्र इथेही बॉल ही शर्यत जिंकतोय आणि खराब फिल्डिंगमुळे चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाईल. आणखी एक चौकार, 4 रन. थँक्यू. 5 षटकांची समाप्ती. 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक 1 गडी बाद 83. अजून 6 चेंडू शिल्लक आहेत. 83. प्रोजेक्टेड स्कोर जर बघत असाल तर आपण या 6 षटकांनंतर याच वेगानं, याच रिदमनं हा प्रोजेक्टेड स्कोर 100 दाखवतोय. मात्र या शेवटच्या 6 बॉल मध्ये आणखी 17 धावा जर येत असतील तर निश्चितच 100 धावा धावफलकावर लागू शकतील. बॉलिंग ट्रॅकवर राम लखन माझी आलेत. राम लखन माझी प्रसिद्ध व्यावसायिक आहेत. एक नामांकित आस्थापना फर्म आहे स्वतः त्यांचा. मात्र याही परिस्थितीमध्ये पहिलाच बॉल, या 6व्या षटकातील पहिल्याच बॉलवर इथे आक्रमण करण्याचा प्रयत्न. प्रॉपर कनेक्शन नाही. अगदी बॅटच्या स्टिकर जवळ चेंडू मिडल होतोय आणि चेंडू हवाई मार्गाने समोरच्या क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल करतोय. लक्ष्मण महारा येथे चेंडूला स्टॉप करताय. धावफलक 84. शेवटचे 5 चेंडू शिल्लक या पहिल्या डावातले. अनेक कामगार आज रामलखन मांझी यांच्या आस्थापनेमध्ये काम करतायत. रोजगार दिलाय अनेक गरजूंना इथे रामलखन मांझी यांनी.
आहा, भरत 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 आलाय परत आणि भरतच्या बॅट मधनं येतोय आणखी एक लाजवाब मॅक्झिमम हिट षटकार 6 रन. अगदी सागर गुंजाळ यांची बॅटिंग बघितल्यानंतर भरत भुसारे देखील इम्प्रेस होत आहे, प्रभावित होत आहे आणि अगदी त्याच पद्धतीने ते देखील तगडी बॅटिंग करताय. इथे प्रॉपर कनेक्शन नाहीये. स्क्वेअर ऑफ द विकेट चेंडू ट्रॅव्हल करतोय. पंचांच्या लगत चेंडूला तिथे स्टॉप केलं गेलं. स्क्वेअर लेग 38 सीमारेषेच्या जवळ सिंगल येते. धावफलक 91. एक गडी बाद 91 धावा धावफलकावर लागत आहे. शेवटचे 3 बॉल शिल्लक. सागर 57 धावांवर बॅटिंग करत आहे. 20 बॉल 57 धावांची एक वादळी खेळी, स्फोटक खेळी, घणाघाती फलंदाजी सागर यांच्या बॅटमधनं आपण बघतोय. शेवटचे 3 बॉल शिल्लक. यावेळेस पुन्हा एकदा फुलर लेंथ गोलंदाजी, समोरच्या बाजूला चेंडूला ड्राईव्ह केलाय. अगदी कार्पेटच्या मदतीने चेंडू ट्रॅव्हल होत असताना चांगलं क्षेत्ररक्षण संधी असेल. नॉन स्ट्रायकिंग एंडला सॅक्रिफाईस करावं लागेल आणि इथे भरत भुसारे दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये मात्र नॉन स्ट्रायकिंग एंडला सॅक्रिफाईस करताय. बाद होत आहे, धाव बाद होत आहे. धक्का, दुसरा धक्का, दुसरी क्षती, दुसरं नुकसान, दुसरा गडी इथे बाद होतोय. चांगलं फील्ड, चांगला रिटर्न पप्पू डायमंड यांच्या माध्यमातून इथे रिटर्न केला गेला. आपण स्क्रीनवर बघू शकाल. चांगलं कलेक्शन पप्पू डायमंड यांच्याकडनं रिटर्न केलाय. बाकी राहिलेलं काम मात्र गोलंदाज राम लखन मांझी अतिशय सुरेखपणे करताय. धावफलक 92. 92, 2 गडी बाद. या स्पर्धेतील आतापर्यंतचा हायस्ट टोटल 105 धावांची आहे आणि त्यानंतर दुसरी जी केली धावा हायस्ट टोटल 97 धावांची ती NSF संघाची. चांगला बॉल यावेळेस. वा वा, अगदी यावेळेस फुटवर्क नव्हतं, बदल आली ते नाहीये. अगदी ख्रिस गेल प्रमाणे अगदी जागेवरनच मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता. युनिव्हर्सल बॉस ज्यांना म्हटलं जातं, डाव्या हाताचा पॉवर हिटर ख्रिस गेल, लांबच लांब षटकारांसाठी त्यांना जाणलं जातं. अगदी त्याच पद्धतीची बॅटिंग स्टाईल आहे. ओहो, क्या बात आहे. आजच्या दिवसभरातला सर्वात मोठा आणि सर्वात दूरवरचा षटकार सागर गुंजाळच्या बॅटमधनं. व्हॉट अ शॉट, मॅक्झिमम माइटी हिट आणि मॉन्स्टर हिट. षटकार 6 रन. थँक्यू.
येस, थँक्यू डीजे. पडद्यावर आपण बघू शकाल या स्पर्धेसाठी ज्यांच्या माध्यमातून विशेष असं सहकार्य राहिलंय, मोलाचं सहकार्य राहिलंय नमो चषकासाठी, ते आमचे सन्माननीय मान्यवर भारतीय जनता पार्टीचे शहर पदाधिकारी श्री राजेश भाऊ दराडे, श्री लोकेशजी गवळी साहेब म्हणजेच बाळाभाऊ गवळी, त्यानंतर सन्माननीय इंद्रवान अप्पाजी सांगळे, श्री पोपटराव नानाजी जेजूरकर, त्यानंतर ॲडव्होकेट महेंद्र अण्णा शिंदे, त्यानंतर सन्माननीय श्री किरणभाऊ पाटोळे, त्यानंतर युवा नेते सामाजिक कार्यकर्ते सन्माननीय प्रवीण भाऊ पाटील, त्यानंतर सन्माननीय गौरव शेठ जाधव, श्री संतोष भाऊ दात्रक, श्री महेश बापू पवार, त्यानंतर गणेश भाऊ जायभावे, त्यानंतर विशाल भाऊ आव्हाड, त्यानंतर विवेक भाऊ गांगुर्डे आणि श्री प्रशांत शेठ कोठावदे, या सर्वच मान्यवरांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी विशेष आणि मोलाचं सहकार्य लाभलंय. या आमच्या सर्व मान्यवरांचं मी पुन्हा एकदा आयोजन समितीच्या वतीनं मनपूर्वक आभार व्यक्त करतो की अत्यंत मोलाचं सहकार्य आपल्या माध्यमातून या स्पर्धेसाठी झालंय, त्याबद्दल आभार. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. तब्बल 99 धावांचं टार्गेट असेल टीम NSF संघासाठी. सुपर 8चा हा मॅच आहे. आमच्या सोबत समवेत समालोचन कक्षामध्ये पुण्याचे मायकल म्हणून ओळखले जाणारे, संपूर्ण क्रिकेट विश्वामध्ये सुप्रसिद्ध असलेले सन्माननीय प्रसिद्ध अभिनेते, दिग्दर्शक, नाट्य कलाकार आणि प्रसिद्ध समालोचक, प्रसिद्ध क्रिकेटपटू आणि प्रसिद्ध डान्सिंग अंपायर अशा नाना विविध भूमिका अत्यंत सहजपणे निभावणारे, लीलया निभावणारे सन्माननीय नितीनजी वेताळ सर आमच्या सोबत समालोचन कक्षामध्ये उपस्थित आहेत. या मॅचसाठी देखील तुम्ही त्यांना ऐकू शकाल. एक प्रतिभावंत आणि एक अत्यंत हुशार समालोचक म्हणून देखील त्यांची कारकीर्द राहिली आहे, तर त्यांनाही आपण ऐकू शकाल. नितीन सर, आपलं समालोचन कक्षामध्ये वेलकम, स्वागत. 99 धावा करायच्या आहे 36 बॉलमध्ये. लक्ष्मण महारा आणि त्यांच्यासोबत जोडी त्यांना मदतीला म्हणजेच त्यांचं सहकारी बॅटर मैदानाच्या आतमध्ये जात आहे. डाव्या हाताचा तेजस गायकवाड. दोन्ही बॅटर इन्फॉर्म आहे. या अगोदरच्या लीग मॅचेसमध्ये चांगलं बॅटिंग त्यांच्या माध्यमातून झालं. इन्फॉर्म दोन्ही बॅटर आहेत. या अगोदर 97 धावांचं लक्ष्य त्यांनी अगदी 6 षटकांमध्ये सहजपणे पूर्ण केलंय. या अगोदर चांगला बॅटिंगचा अनुभव राहिलाय. या लीग मॅचेसमध्ये 97 धावा त्यांनी चेस केल्यात. 99 धावा त्यांच्यासाठी तितक्याशा अवघड नाहीये. मात्र समोरच्या बाजूला शिवबा वॉरियर संघाकडे चांगला बॉलिंग अटॅक आहे, तर एक चांगलं फाईट, चांगलं बॅटल लगेचच आपल्याला बघायला मिळेल. एकंदरीत या मॅच विषयी तुम्हाला काय वाटतं नितीन सर, आणि 99 धावा चेस होतील का नाही हे प्रेडिक्शन निश्चितच तुमच्याकडनं जाणून घ्यायला आवडेल. नक्कीच, थँक्यू अप्पा. नमस्कार मित्रांनो, मी पुणे भूषण नितीन वेताळ. नमो चषक 2026 मध्ये पुन्हा एकदा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करेल. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे सर्व कार्येषु सर्वदा. महाराष्ट्राचं कुलदैवत आई तुळजा भवानी, जिच्या कुशीतून स्वराज्याचं देखणं स्वप्न बाहेर पडलं, ते राजमाता जिजाऊ, ज्याने देखणं स्वप्न सत्यामध्ये उतरवलं, ते छत्रपती शिवाजी महाराज, ज्यांनी हे स्वप्न आपल्या खांद्यावर टिपवण्याचा वारसा चालू ठेवला, ते धर्मरक्षक, धर्मवीर छत्रपती संभाजीराजे, विश्वरत्न, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. या महाराष्ट्रातील सर्व संतांना, सर्व महापुरुषांना आणि सर्व क्रिकेट रसिकांना करून मानवंदना. माझं नाव नितीन वेताळ. आलेल्या सर्व क्रिकेट रसिकांचं पुन्हा एकदा नमो चषकमध्ये मनापासून स्वागत करतो. कारण आपण तुम्ही म्हणलात की एकीकडे लक्ष्मण महारा आहेत, एकीकडे गुंजाळ आहेत. या क्रिकेटच्या परिभाषेमध्ये आपण सातत्याने सांगत असतो की कधी कोणता चेंडू काय सांगून जाईल हे आपल्याला तेव्हाही कळलं नाही. आपण फक्त अंदाज लावू शकतो की आता षटकार येऊ शकतो, एखादी विकेट येऊ शकते. आता लक्ष्मण महाराला आपण कालच्या दिवसभरामध्ये खेळताना पाहिलंय, 97 धावेंचं टार्गेट अचूक पार केलंय. पण आज दिवस महत्त्वाचा आहे. काल काय झालं त्यापेक्षा आज काय करता येणार आहे याच्याकडे जास्त लक्ष द्यावं लागणार आहे. क्रिकेट म्हणजे काय आपण नेहमी सांगत असतो, क्रिकेट म्हणजे 6 चेंडूमध्ये 6 षटकार मारणं म्हणजे क्रिकेट, आणि 6 चेंडूंमध्ये 6 डॉट बनवणं म्हणजे क्रिकेट आहे. या क्रिकेटमध्ये काय होऊ शकतं. जाऊया लेग्स प्ले मैदानाच्या आतमध्ये. 98 बनवल्यात, 99 धावेचं टार्गेट आहे. स्ट्राईकला आपण बघतोय गायकवाड, तेजस गायकवाड, त्याच्या नावामध्ये तेजपणा आहे. आणि एकीकडे क्रिकेटचा मारा, लक्ष्मण महारा मैदानाच्या आतमध्ये आहेत. वा, पहिला चेंडू, काय सुरेख सुरुवात केली आहे. DOT डॉट. स्वामी विवेकानंदांचं सुंदर एक वाक्य आहे. बाकी स्वामी विवेकानंद नेहमी म्हणायचे की तुमच्या आयुष्याची आणि तुमच्या स्पर्धेची सुरुवात जर चांगली असेल ना, तर त्याचा शेवट देखील चांगला होतो. आणि ती सुरुवात एकीकडे दोन्हीकडून झाली आहे. पहिला बॉल चांगला, पहिला बॉल चांगला डॉट बनवलाय.
भरत भरत हा चेंडू मला वाटतं थोडासा बाहेरच्या दिशेला राहिलाय, वाईट झोन मध्ये गेलाय. मेंढपंच आम्हाला घोषित करतील दोन्ही हात जमिनीला समांतर, धावा मिळतील अवांतर. व्हाईट बॉल. या सोप्या धावा आहेत, या धावा अगदी न खेळता देखील तुम्हाला मिळू शकतील, पण या धावेवरती या चेंडूवरती देखील तुम्हाला मोठे फटका आपण मारताना काल पाहिले लक्ष्मणवाराला. एक सुपला फटका त्यांच्या बॅटमधून पाहिला, एक बॅट चाहता बाहेरून आला आणि सेल्फी घेऊन गेला. वाह, इसको लगा डाला तो लाईफ सिंगल आला. ला ला, काय बॅटिंग केली आहे तेजस गायकवाड मैदानाच्या आतमध्ये. सांगतोय मैं अभी भी तैयार हूं. डीजे आम्ही म्हणल्यावर वाजवा, नंतर तुम्हालाच वाजवायचंय. थँक्यू 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 थँक्यू. बघा, जसे सिनेमामध्ये हिरोची गाणी निघायची, त्यानंतर क्रिकेटच्या विश्वामध्ये ज्याची बॉलिंग चांगली आहे, ज्याची बॅटिंग चांगली आहे, त्याच्यावरती देखील गाणे बनवले गेले. कितीतरी गाणी आहेत आप्पा, पण नाशिकमध्ये सगळ्या समोलकाची केल्यात बंद गप्पा आमच्यासोबत आहे आप्पा. चांगला आवाज आहे. खरं तर आम्ही पुणे भूषण जरी असो तर तुम्ही नाशिकचे भूषण आहात, ज्येष्ठ आहात, आणि अभ्यास खूप महत्वाचा आहे मित्रांनो. क्रिकेटमध्ये समालोचनमध्ये नुसता माईक हातामध्ये घेतला होत नाही, आणि मैदानामध्ये आपण पाहतोय तात्या इंचू, नाशिकचा तात्या इंचू. इसको एक बार हम पुणे में लेके जाएंगे. वा, पायामध्ये टाकलाय चेंडू. ब्रह्मास्त्र वापरलं गेले मैदानाच्या आतमध्ये. ज्या बॉलला सगळ्यात जास्त आवडता बॉल म्हटलं जातं तो ब्रह्मास्त्र म्हणजे यॉर्कर बॉल. नक्कीच लेग बायच्या स्वरूपात ही धाव धरली गेली आहे. एक धाव आयुष्यामध्ये लय महत्वाची आहे मित्रांनो. ज्याला क्रिकेट आवडतं ना, त्याला आयुष्य जगायला जमतं. ज्याला क्रिकेट खेळायला जमतं त्याला आयुष्याचा संसार करायला जमतो. बघा, क्रिकेटमध्ये 6 चेंडू 6 प्रकारे टाकले जातात, आणि आयुष्यामध्ये 6 प्रकारचे अडथळे असतात. कोणाला पैशाची अडचण आहे, कोणाला प्रेमाची अडचण आहे, कोणाला आईवडिलांची अडचण आहे, कोणाला मुलाची अडचण आहे, कोणाला गर्लफ्रेंडची अडचण आहे, कोणाला मैत्रीची अडचण आहे, कोणाला दुःखाची अडचण आहे, कोणाला सुखाची अडचण आहे. प्रत्येकाला आयुष्यामध्ये अडचण आहे. ती अडचण जर तुम्हाला दूर लोटायची असेल ना, कधीतरी क्रिकेटच्या क्षेत्रामध्ये या. एक चेंडू आनंद देऊन जातो, तर एक चेंडू दुःख देऊन जातो. एक चेंडू शिट्ट्या मारायला होतो, तर एक चेंडू व्हॅलेंटाईन डेला नाही तर क्रिकेटच्या डे मध्ये मिठी मारायला होतं. याला क्रिकेट डे म्हटलं जातं. लक्ष्मण मारा, षटकार किंग मैदानाच्या आतमध्ये. ले बेटा, इसको लगा डाला तो लाइफ सिंगल आला. बंगाली रसगुल्ला दिलाय. सुपला लक्ष्मण मारा. इसने नहीं मारा तो किसने नहीं मारा. थँक्यू. बघा आपण अनेक फटके जर आपण पाहिले तर चेंडूवरती नजर असते, पण आता जो सुपला मारला गेला ना, याच्यावरती फक्त नजर आपल्याकडे नव्हे तर बॉलरकडे नजर होती. बॅट आणि चेंडूचा संपर्क आपण पाहिल्याला सुपला शॉट म्हटला जातो. योगेश वाघ जे आपल्या नवीन वाणीतून सातत्याने वेगळे वाक्य घेऊन येतात, आणि सुपला शॉट. वाह, परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. वाकडे तिकडे भाबडीचा हिरवा हिरवा पाला, इकडे तिकडे षटकार मारेगा, लेकिन लक्ष्मण मारा झुकेगा नहीं साला. थँक्यू. डीजे जरा अश्विनी येणं एखादं गाणं लावा. अश्विनी येणं हे गाणं एकदा लावून पहा. टाळ्या नाही वाजत तिथून पुढे. आम्ही प्रेमामध्ये पडलो या. ही गाणी खूप जुनी आहेत, आणि पण क्रिकेटची खूप काही गोष्टी सांगून जातात. लक्ष्मण मारा. एखाद्याने प्रेमाने सांगावं, हा चेंडू तुला येतोय का, तो दिसतोय का. लक्ष्मण तो हा चेंडू नाही तर हा माझ्यासाठी फुटबॉल आहे, आणि फुटबॉल इतका सहजरित्या बॅटवर येतो आणि इतका लांब दूरवर जातो की सांगायच नको. जणू काही रॉकेट मैदानाच्या बाहेर जाते. यस, नेक्स्ट मॅचचा टॉस आपण या ठिकाणी संपन्न करणार आहोत. दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती, आपण टॉस बॉक्स मध्ये यायचंय. वा वा, वेगळा वेगळा चेंडू टाकलाय. अभ्यास केला गेलाय लक्ष्मण मारा यांचा. भरत एक हुशार गोलंदाज आहे. आपण मगाशी पाहिलं, आपण भरतच्या बॅटमधून एक षटकार देखील आला गेला. मी मगाशी लांबून भरतला पाहिलं तर भरतच्या अगदी कमरेच्या लेवलला स्टंप आहेत. ये छोटा पैकेट है लेकिन इस टीम का बड़ा पैकेट है. ये आता है छोटा लेकिन खेलता है बहुत बड़ा. इसका अंदाज ही अलग है. ये अंदाज हम हर बात कहते कि ये अलग अलग है, पण तात्या यांचं जरा अलग ही दिख रहे आज. तात्या, तुम्ही लय जणांच्या अंगावरती लिंबू फिरवलाय. चुकून लक्ष्मण महाराजचा फटका आला. नाशिकचा तात्या इंचू 1 महिना हॉस्पिटलला. मग त्याच्यामुळं ओम भगिनी भागोदरी स्वाहा करावं लागेल.
पण खरं तात्याचं एक वैशिष्ट्य आहे. आता बघा, आपण नेहमी म्हणतो की कला जिवंत पाहिजे. तुमच्याकडे कला असेल ना तर आयुष्यामध्ये तुम्ही कधीच उपाशी मरणार नाही. भीक मागणाऱ्याला आपण तो काय भीक मागतो, पण ती भीक मागण्याची पण कला वेगळी असते. कोणी गाणं म्हणतं, कोणी नाटक करतं, वेगवेगळ्या पद्धतीच्या भिका मागायच्या स्टाईल असतात. पण ती देखील कला आपल्याला आली पाहिजे. पुण्यातल्या एका भिकाऱ्याचं घर जळलं गेलं तेव्हा 1,12,00,000 जळले. त्यांनी सांगितलं रडत रडत. जाऊया पुन्हा एकदा. पहिला चेंडू टाकला गेलाय तेजस गायकवाड. ओ मिस फिल्डिंग, इथे चुकीला माफी नाही. अंदाज फेल तर नाशिक जेल. तसं आमच्या इथे येरोडा जेल फेमस आहे. आज इथे झिंकी चिकी लोणाळा चिकी मिळणार आहे. खरं तर मी मनोज तांबे सरांचं आणि त्यांच्या सर्व सहकार्यांचं मी मनापासून कौतुक करेल की वाह, चांगला फटका दिलाय. चपाती शॉट ज्याला म्हटलं जातं, योगेश वाघच्या स्टाईल मध्ये चप केलाय. चेंडू जातोय सीमा रेषा पर. छर 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 छार. वा, तात्या इंसू देखील आमच्या कॉमेंटवरती एक वेगळी स्टाईल करतात. तात्या अगर लड़की होते तो आज ही प्रपोज कर देता मैं. ओ माय गॉड, ये तो झिंगी चिकी हो गया. चलो जाएंगे फिर एक बार मैदान के अंदर. दीपक गेंदबाजी के लिए तैयार. ये ले लो बेटा, किरिस का गाना सुनोगे या तेजस गायकवाड़ की बैटिंग देखोगे? थँक्यू. बघा, तात्या इंचूची मला वाटतं आज कमतरता जाणवणार नाही. मला वाटतं डान्सिंग अंपर पुण्याचे मायकल आलेत, पण तात्या इंचू आज घासतायत. संध्याकाळपर्यंत जायचं नाही तात्या. येस, आय लव्ह यू. येस, तेजस गायकवाड आणि इकडे लक्ष्मण मारा. ही म्हणजे जयवीरूची जोडी आहे. ए दोस्ती हम नहीं छोडेंगे, जब तक नहीं जीतेंगे तब तक नहीं जाएंगे. बाबा, इथे स्लो डिलिव्हरी टाकली गेली. फसवलं इकडे बॅटरला. फसवा फसवीची कामं इथे चालतात आणि त्या फसवा फसवीवरती टाळ्या देखील वाजवल्या जातात. त्याला क्रिकेट म्हटलं जातं. पण क्रिकेटमध्ये सगळ्यात महत्वाचा चेंडू हा डॉट आहे. साई बालाजी आणि देवांश 11 दोन्ही टीमच्या कॅप्टनला रिक्वेस्ट आहे, आपण लवकर याच्या टॉक्स बॉक्स मध्ये तिथे मांडीवर देखील येतील आणि टॉस संपन्न होणार आहे. ले, जबरदस्त फटक्यामध्ये आहे वजन. तेजस गायकवाडच्या बॅट मधून येतील अर्धा डझन षटकार. डीजे तुमचंही नाव सांगा जरा. दर्श. ओ माय गॉड, दर्श. नमो चषक मध्ये आमचा आवाज आपल्या समालोचक लोकांना काय लागतो, तुम्ही 2 टायमाचं जेवण कमी द्या पण आम्हाला आवाज चांगला द्या. नाही, तुम्ही अनेक समालोचकांना आहे का? चांगला फटका आहे, चांगला फटका आहे. कव्हर असू द्या नाही तर काही असू द्या, तिथे कव्हर आम्ही करणार आहे. तेजस गायकवाड, काय जबरदस्त फटका. थांबा डीजे थांबा. 2 ओव्हरचा सामना संपलाय आणि धावसंख्या फलक आहे 42. 42 रन्स. अभी भी गेंदे बाकी है 24 और 24 गेंदों में चाहिए 57 म्हणजे 57 धाब्यांची गरज आहे. चला, 2 टीमचे कॅप्टन आलेत का टॉस करायला? 2 टीमचे कॅप्टन आलेत का? जरा कॅमेरामॅन जरा आमच्या व्यासपीठावरती फोकस करा. मान्यवर काही व्यासपीठावरती बसलेले तुम्ही पाहू शकताय. मनोज तांबे सर, त्यांचे सर्व सहकारी मैदानाच्या आतमध्ये नक्कीच आनंद घेत आहेत. मनोज तांबे सरांबद्दल मी एक सांगेल मित्रांनो, एक दिलदार व्यक्तिमत्व कसं असावं तर असं असावं. आम्ही कधी भेटलो नाही अप्पा, पण सोशल मीडियाच्या माध्यमातून एक व्हिडिओ पाहिला मागल्या वर्षी याच महिन्यामध्ये आणि मला म्हटलं की नितीन वाताळ बोलतो का? यस सर, तुम्हाला नाशिकमध्ये यायचे. मी म्हटलं एवढं माझं पॅकेज आहे सर, 19-20 करूया पण तुम्हाला नाशिकमध्ये आणायचं आहे. लगेच मला वाटतं तारीख ठरली नाशिकला. मी आलो. सातपूर प्रीमियर लीगची काय अफलातून चर्चा झाली. त्यानंतर आमची मॅच झाली. आम्ही गावाला गेल्यानंतर परत मला नाशिकमध्ये येण्याची संधी दिली. हे मनोज तांबे तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता, विचार करतायत. गॉगल आहे, शेजारी देखील एक व्यक्ती बसलाय. हे चॉकलेट बॉय आमचे सागर सर आहेत, शेजारी मनोज सर आहेत. मित्रांनो, क्रिकेटवरती सातत्याने प्रेम आहे या 2 व्यक्तींचं. सगळ्या व्यक्तींचं खरं तर प्रेम आहे. पण मनोज तांबे सर, आय लव्ह यू. जाऊया पुढे मॅचकडे.
लक्ष्मण मारा आपण बघतो स्ट्राईकला आहे. गोलंदाज तयार होतोय भरत, ज्याने पहिल्या ओव्हरमध्ये 17 धावा खर्च केल्या होत्या. वैयक्तिक दुसरी ओव्हर आहे आणि जातोय पुढे आता मॅचकडे. अनेक मांडीवर आहे व्यासपीठावरती चर्चा केली जाते. गुड गाड एक शॉट एक, पण इथे मात्र चेंडू जातोय DOT. सागर निकळ साहेबांना आणि मनोज तांबे सरांना विनंती की आपण टॉस बॉक्स मध्ये यायचंय. नेक्स्ट मॅचचा आपण टॉस संपन्न करतोय आपल्या शुभ हस्ते. प्लीज मान्यवरांना विनंती आहे, आपण व्यासपीठावरून थेट टॉस बॉक्स मध्ये यायचंय. भाईजी देखील आमचे आहे, आदरणीय योगेश भाईजी, म्हणजे क्रिकेटवरती यांचं तो खूप सारं प्रेम आहे. वा, नमस्कार केलाय भरतच्या चेंडूवरती. ज्या भरतच्या गोलंदाजीवरती मागल्या ओव्हरमध्ये अफलातून फटकेबाजी झाली, त्याच भरतने काय कमबॅक केले. आयुष्यामध्ये कमबॅक ज्याला करता येतं ना, त्याला सगळं काय मिळवता येतं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहास जर वाचला मित्रांनो, तर पुरंदरचा तह झाला त्यावेळेस काय कमबॅक केलं होतं. 27 किल्ले मिर्झा राजाला दिल्यानंतर फक्त 13 किल्ले महाराजांकडे शिल्लक होते. त्यानंतर किल्ल्यांची मोजणी केली गेली. फुल टॉस, पॉवरफुल, सक्सेसफुल, ब्रँड इज ब्रँड. बंगाली रसगुल्ला दिलाय लक्ष्मण मारा, षटकार इसेने मारा. ओर टू अप्पा टॉस घेता या ओव्हर नंतर टॉस करूया नक्कीच अप्पा. थँक्यू. 48 धावा फलकावरती आहेत मित्रांनो. या जोडीने आतापर्यंत धावून काही जास्त धावा बनवल्या नाहीयेत, फक्त षटकार आणि चौकारांची आतिषबाजी आहे. म्हणजे तुम्ही जर ठरवलं ना करायचंय तर तुम्ही करणारच आहात. क्षेत्र कोणतंही असू द्या, तुमचे कष्ट प्रामाणिक पाहिजेत आणि तुमचे कष्ट जर प्रामाणिक असतील ना तर यश तुमच्यापर्यंत झुकत येणार आहे. फक्त त्यासाठी तुम्हाला मेहनत करावी लागेल. लक्ष्मण मारा, ये बड़ा खिलाड़ी है भाई, ये खड़ा तो सबसे बड़ा. बरं तयार, स्विंग करत गेलाय चेंडू. अपील देखील केली आहे, पण तिथे पंचांनी सांगितले DOT. तात्या विंचू देखील आपण पाहतोय टाळ्या वाजवत आहेत, आनंद घेत आहेत. कधी व्यासपीठावरती मान्यवरांची मनं जिंकतायत, प्रेक्षकांची देखील मनं जिंकतायत. पण मी मैदानात आलो की तुम्हाला माझ्याबरोबर अनेकांची मनं जिंकायची आहेत. आवडे भरत पुन्हा एकदा तयार. चांगली गोलंदाजी केली आहे भरतने. पहिले 2 डॉट, नंतर एक षटकार, नंतर डॉट, 2 बॉल बाकी अजूनही. हेलिकॉप्टर उचलण्याचा प्रयत्न केलाय. चेंडू मात्र तिथे ग्राउंड शॉट खेळलाय, चांगला फटका. ऑफ साईडला एक चांगलं क्षेत्ररक्षण झालंय आणि एका सिंगलने मात्र धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या फलक 49, 49 धावा. हा चेंडू जसा संपेल तसा आपण लगेच टॉस संपन्न करणार आहोत. आप्पा तुम्ही टॉस साठी तयार आहात? यस, हा चेंडू जसा पडेल तसा आपण लगेच टॉसकडे जाणार आहोत, जेणेकरून आमचे कॅमेरामॅन देखील मॅचचं बी कव्हरेज करतील आणि आपण देखील कव्हरेज करतील. तिसऱ्या ओव्हरचा शेवटचा चेंडू पंचांना पास करून भरत स्ट्राईकला आहे. तेजस गायकवाडचा पत्ता केलाय कड. भरत आलाय परत. वा भाई वा, जबरदस्त कॅच. ओर टू अप्पा. माईक आहे अप्पा? कडनं तुम्हाला चांगल्या अपेक्षा असतील. आलो चेक.
हॅलो हॅलो. तयार होते आपण पाहतोय डीपी डिसिजन अंपायर डिसिजन पेंडिंग आहे. यस इट इज द नो बॉल. पंचा निर्णय अंतिम राहील. लक्ष्मण महाराज ज्यावेळेस खेळत होते ना स्वतःच्या घरामध्ये होते फक्त मागचा पाय डाऊन आहे पण समोरचा पाय जर पाहिला तर ते स्ट्रेट आहे. त्याच्यामुळे हा निर्णय मात्र आपण टीव्ही डिसिजनच्या अंपायर मधून येतोय. नो बॉल. अभी आइए गेंद फ्री हिट. उघडा डोळे पहा नीट. लक्ष्मण महाराजला मिळतोय फ्री हिट. नमो चषक 2026 चे सगळे ब्रँड खेळाडू एकीकडे गुंजाळ देखील गाजला गेला एकीकडे महारा एकीकडे तेजस गायकवाड ही या गावातील या शहरातील खरं हिरे आहेत आणि हिरे दिवसा चमकतात रात्री चमकतात क्रिकेटच्या मैदानामध्ये चमकतात. या फ्री हिट वरती एक ट्रॅक्टर दोन टमटम चीक ठपक डमडम चार 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 चार. आबा उन्हाळ्यामध्ये आग लागते माहित होतं पण हिवाळ्यामध्ये देखील आग लागते हे आज लक्ष्मण महाराने दाखवलंय. ये खड़ा आपा तो सरकार से बड़ा. क्या खेल रहा है बंदा आज. दादा 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 नावात दादा आहे पण गोलंदाजी दादासारखी झाली पाहिजे.
पहिला वाईट टाकल्यानंतर षटकार, नंतरचा नो बॉल वरती षटकार, नंतर चौकार आला फ्रीट वरती. दादा तयार, समोर लक्ष्मण. लक्ष्मणला तुम्ही फुलटॉस दिला की पॉवरफुल दाखवणार आहे. इकडे मात्र फटक्यामध्ये आहे वजन. धावा मिळतील अर्धा 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 डझन. तुम्ही याला 100चं जरी टार्गेट द्या नाही तर 1000चं द्या, फक्त चेंडू येऊ द्या. बाबा काय म्हणताय ना बघा, फक्त 12 चेंडूंमध्ये भी 41 बनवल्यात. अभी भी मैच तो जारी है, लेकिन आपा की जुबानी अभी तक बाकी है. आपा काय म्हणता येईल? पुढच्या 15 बॉल मध्ये आणखी 26 धावा करायच्यात. 73 धावा दाफलकर लागल्या. 3.3 षटकाचा खेळ पूर्ण झालाय. लक्ष्मण महारा नावाचं वादळ नितीन सर मैदानाच्या आतमध्ये घोंगावतोय आणि हे वादळ विपक्ष संघातील सर्वच गोलंदाजांना अक्षरशः उद्ध्वस्त करून टाकतंय. 12 बॉल मध्ये 41 धावांची एक जबरदस्त इनिंग बघायला मिळते. सध्याच्या घडीला आपण बघत असाल की छत्रपती संभाजी महाराज यांच्यावर आधारित एक चित्रपट प्रचंड चर्चा आहे या चित्रपटाची. आणि वाह वाह भाई वाह, स्ट्रेट डाउन द ग्राउंड, ओव्हर द लॉंग ऑन, ओव्हर द बाउंड्री रोप. इट्स अ मॅक्सिमम हिट. षटकार, 6 रन. मॅक्झिमम हिट. 79 धावा. लक्ष्मण महाराज 47 वर बॅटिंग करताय. तर सन्मानी आमचे मान्यवर अमित भाऊ सिंग ओ ड्राइव्ह केलाय. सेन्सिबल स्ट्रोक. मैदानाला समांतर कार्पेटच्या मदतीने चेंडू ट्रॅव्हल करतोय. ओ नेल्सन यांच्याकडनं चूक होते आणि यासोबतच या 4 धावांसोबत लक्ष्मण महाराज यांच्या 50 धावा पूर्ण. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या लक्ष्मण महाराजसाठी. What a batting! Outstanding! Superb! सन्माननीय अमित भाऊ सिंग यांचं इथे मुख्य मंचावर VIP डायसवर शुभ आगमन झालंय. अमित भाऊ सिंग यांचं आणि त्यांच्या सोबत सर्व उपस्थित असलेल्या सहकाऱ्यांचं देखील आयोजन समितीच्या वतीने मनपूर्वक स्वागत. आउटस्टँडिंग. नेल्सन यांच्याकडनं ही बिग मिस्टेक. 4 धावा येत आहे. धावफलक 3.5. एक गडी बाद 83 धावा इथे धावफलकावर लागताय. मॅचचं समीकरण जर आपण आता बघत असाल, पुढच्या 13 बॉल मध्ये 16 धावांची आवश्यकता. माय गुडनेस, काय या बॅटरला सिक्सर किंग म्हणतात त्याचं उत्तर या षटकारानंतर मिळतंय. आतापर्यंत या स्पर्धेतलं सर्वात महागडं षटक दादा सांगळे यांचं ठरतं. या षटकामध्ये तब्बल 40 धावा इथे दादा सांगळे यांनी खर्च केल्यात. काय जबरदस्त फटकेबाजी इथे लक्ष्मण महाराची. अगदी तीच दहशत आणि तोच दरारा. फिर एक बार लक्ष्मण महारा. 4 षटकांची समाप्ती. एक गडी बाद 89 धावा इथे धाव फलकावर लागल्यात. आणि मित्रांनो, आज आमचे मान्यवर सन्माननीय अमितजी सिंग इथे मुख्य मंचावर उपस्थित आहेत. आज त्यांचा वाढदिवस. तर या वाढदिवसाच्या निमित्तानं आयोजन समितीचे प्रमुख सन्माननीय योगेशबाईजी शेवरे आणि संपूर्ण आयोजन समितीच्या वतीनं मनोजी तांबे सर देखील आहेत. सागरजी निगळ साहेब आहेत. या सर्व मान्यवरांच्या माध्यमातून अमित जी सिंग यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहे आणि त्यांच्या पुढील उदुंड आणि निरोगी आयुष्यासाठी देखील यासोबतच आमचे योगेशबाईजी यांचे मार्गदर्शक, आमच्या सर्वांचे मार्गदर्शक वंदनजी मोरे सर हे देखील इथे उपस्थित आहेत. त्यांचंही स्वागत. या स्पर्धेसाठी असतील. उदंड आणि निरोगी आयुष्य त्यांना लाभावं, त्यांची स्वप्न, त्यांची ध्येय लवकरात लवकर पूर्ण होत की अगदी म्हटलं जाईल की सिंहगडाची शौर्यता, पुरंदराची भव्यता, हा 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 आणि सह्याद्रीची उंची आपल्याला लाभो अशा खूप साऱ्या शुभेच्छा. आपल्याला या दरम्यान आणखी एक
तगडा प्रहार लक्ष्मण महाराजच्या बॅटमधनं. नितीन सर, एक छत्रपती संभाजी महाराजांवरचा चित्रपट आला होता छावा. त्या छावा चित्रपटातील एक जगप्रसिद्ध संवाद आहेत. लक्ष्मण महाराज यांना तो संवाद सेट होतो की त्यांची बॅटिंग बघितल्यानंतर मैदानावर ते फार कमी बोलतात, मात्र बॅटने ते जास्तीत जास्त बोलत असतात. छत्रपती संभाजी महाराजांवरच्या छावा चित्रपटातील संवाद की हम शोर नहीं करते, सीधा शिकार करते है. आणि इथे वा सेलिब्रेशन होत आहे, इथे विकेटची इथे नतमस्तक होत इथे प्रार्थना केली जाते लक्ष्मण महाराजकडनं. आउटस्टँडिंग बॅटिंग, 71 धावांची वादळी खेळी आणि या वादळामध्ये इथे शिवबा वॉरियर संघ अक्षरशः उद्ध्वस्त झालाय आणि सुपर 8 मधील अत्यंत महत्वाची लढत जिंकून टीम NSF संघानं बाद फेरीमधलं आपलं स्थान निश्चित केलंय. बक्षीस पात्र फेरीमध्ये हा संघ पोहोचलाय. विजयी NSF संघाचं अभिनंदन. स्क्रीनवर आपण बघू शकाल कशा पद्धतीने हा विजयी फटका, विजयी स्ट्रोक इथे लक्ष्मण महाराजच्या बॅटमधनं लगावलाय. अगदी इट्स आउट ऑफ द पार्क. त्यानंतर वा अगदी विकेट विषयी आपण बघू शकाल, ज्या क्रिकेटने मला प्रसिद्धी दिली, ज्या क्रिकेटने मला जगात ओळख दिली, त्या विकेटचं इथे नतमस्तक होत दर्शन घेतलं जात आहे, कृतज्ञता व्यक्त केली जाते. हा मोठा खेळाडू, अगदी बडा मंच और बडे मंच का सरपंच म्हणजेच लक्ष्मण महाराज. जितका मोठा सामना, जितकी मोठी लढत, तितकाच मोठा खेळ सातत्यानं लक्ष्मण महाराज यांच्याकडनं आपण बघत असतो. मागील 20-25 वर्षापासून सातत्यानं मैदानं गाजवणारा लक्ष्मण महाराज आजही त्याच फॉर्ममध्ये, आजही त्याच रिदममध्ये बॅटिंग करतोय. आज पुन्हा एकदा स्वतःला तो सिद्ध करतोय की टायगर अभी जिंदा है. आउटस्टँडिंग. या दरम्यान एक महत्त्वाचं विशेष आभार व्यक्त केलं जात आहे. मुख्यमंचावर उपस्थित असलेले आमचे मार्गदर्शक आणि भारतीय जनता पार्टीचे जबाबदार पदाधिकारी सन्माननीय शंकरजी कुर्मे सर हे मुख्यमंचावर उपस्थित आहेत. शंकर भाऊ, आपण सातत्याने या संपूर्ण स्पर्धेच्या प्रवासात अगदी आयोजन समितीच्या